वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। महाराष्ट्र परीक्षा परिषद द्वारे हे पत्रक काढण्यात आलेले आहे। तर जे शिक्षक होऊ शकतात किंवा जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना TET किंवा CTET परीक्षा पास होणे हे अगत्याचे आहे। तर राज्य शासनाने जे TET एक्झाम आहे वर्षातून 2 वेळास कंडक्ट करण्याचे ठरवलेले आहेत, त्याबाबतचे हे पत्रक आहे ते आपण पाहूयात। तर पुढील जे काही TET आहे ते TET लवकरच होण्याची दाट शक्यता या पत्रकाद्वारे आपल्याला मिळते। तर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जे पत्र आहे, जे डाएटचे कॉलेजेस आहेत प्रत्येक जिल्ह्याचे, त्या जिल्ह्याला हे गेलेलं आहे। तर विषय आहे TET प्रश्नसंच निर्मिती कार्यशाळेच्या कामकाजासाठी तज्ज्ञ शिक्षकांची नावे मिळण्याबाबत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या गोपनीय कामकाजासाठी तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करावयाची आहे। तरी कार्यशाळेसाठी तज्ज्ञ शिक्षक म्हणून आपल्याकडून मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांसह बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी, हिंदी विषयाचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांची आवश्यकता आहे। आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सदर माध्यमांच्या तज्ज्ञांची यादी याप्रमाणे: तज्ज्ञांचे संपूर्ण नाव, त्यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, शैक्षणिक पात्रता व त्यांचा विषय इत्यादी माहिती एक्सेलमध्ये सॉफ्ट कॉपी स्वरूपात द्यावी किंवा खालील दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सादर माहिती भरून या मेल ID वर पाठवण्यात यावी व समीक्षणासाठी अधिव्याख्याता व ज्येष्ठ अधिव्याख्याता यांना सदर कार्यशाळेस उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात यावे। तर अशा प्रकारे जे काही डाएटचे प्राचार्य आहेत त्यांना माहिती भरून हे राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे इथं पाठवायचे आहे। पहिल्यांदा अनुक्रमांक तज्ज्ञाचे संपूर्ण नाव, त्यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, शैक्षणिक पात्रता व त्याचा विषय। उपरोक्त माहिती 2 दिवसात मिळावी ही विनंती। कार्यशाळेसाठी उपस्थिती कालावधीत तज्ज्ञ शिक्षकास शासकीय दरानुसार प्रवास, दैनिक भत्ता व मेहनताना काम संपल्यानंतर अदा करण्यात येईल। आता जे काही TET होणार आहे 2026ला जून महिन्यामध्ये, तर त्याचे जे काही प्रश्नपत्रिका काढण्याचं काम आहे ते शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण जे TET आहे याच्याबद्दलची प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे। त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर मानसशास्त्राचे संपूर्ण लेक्चर सिरीज आपण बनवलेली आहे। तर इथपासून पुढे आपण आपल्या चॅनलवरती जे काही TETC रिलेटेड मार्गदर्शन आहे ते मोफत देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर आपण एखादा मानसशास्त्र म्हणा किंवा मराठी व्याकरणाचा जो क्लास आहे तो इतर रन आपण करणार आहोत। डेली एक सेशन आपलं राहणार आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।